बघा मी दळलं. काल तुम्हाला सांगितलं होतं का मी 1 किलो बाजरीचे आपल्याला सांडगे बी पण म्हणतात त्याला आणि खारुळ्या पण म्हणतात. तर 1 किलोला मी थोडेसे कमी टाकलेले आहे, म्हणजे जवळजवळ 3 पावशे टाकलेले. खाणारे जास्त कोणी नाहीये आणि स्वयंपाकाली कशी येते जाते, फक्त स्वयंपाक ते भाजी भाकर खायचं, आपलं गोळ्या औषध खायचं, झोपून घ्यायचं. त्याच्यामुळं काही गोष्टींना लक्ष राहत नाही. जेव्हा काही आठवण येईल तेव्हाच. पण आपल्या घरात काय कामावली असल्यामुळे आपल्याला काही एवढं लक्ष येत नाही. ती काय तिचं स्वयंपाक करून निघून जाते. तर ही बघा मस्तपैकीतला मोड आलेले आहेत. आता ही काय करायचंय, ही मला आता ही मस्तपैकी दळून घ्यायची ही मिक्सरमध्ये. म्हणजे असं जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही, आपला जो डलिया असतो ना गव्हाचा त्याप्रमाणे जाडसर तसं आपल्याला करतो आपण. तसं आपल्याला हे दळायचंय. तर मी निशाला सांगते हे दळायला. मी कालचे वडे बनवलेले ते डब्यांमध्ये भरते. तर बघा ते पण दाखवून दे मम्मी. माझे वडे म्हणजे पाटावरचे जे मी केले होते ना ते थोडेच केले होते, एक पाटभर. तर बघा किती सुंदर झालेले, वाळवले ते आता टेरेसवर वाळवले होते. आणि एक दुसरे ते आपले झाडून केले होते ते आता मी डब्यांमध्ये भरते व्यवस्थित करून. तर बघा किती सुंदर झाले. आता तुम्हाला माहिती आहे चांगले कोंब आले तसं मम्मीने सांगितलंच तुम्हाला. तर आता मी ही दळून घेते. तर थोडं बारीक चालू बंद मम्मी म्हणे तसं दळ, जास्त बारीक पण नको व्हायला. तर आता मी ही दळून घेते. बघा मी दळलं, पण मम्मी म्हणे एकदा परत नॉर्मल थोडा गरका दे म्हणजे प्रॉपर होऊन जाईल. कारण कुठे कुठे ना हे अशी लागते दिसते बघा बारीक बारीक. हे बघा, तर एकदा परत करून घेते. एकदम प्रॉपर दळून झाली आहे बघा. आणि तुम्ही सतत एकदा मिक्सर चालू केला का तसं नका करू, मध्ये मध्ये हलकंसं थोडंसं चालू बंद करायचं, नाही तर खूप बारीक होऊन जाईल ते. तर बघा छानपैकी दळून झालेले. आता हे मी पातेलं घेतलं इकडे जर्मरचं, तर हे यात काढून घेते. आपण साधारण हे 1 किलोचे करणार आहोत खारोळे. तुम्ही तसं मम्मीने सांगितलंच तुम्हाला, याला सांडगे पण म्हणतात, वडे म्हणतात. हे बघा छानपैकी आपलं सगळं दळून झालेलं आहे. हे बघा एकदम प्रॉपर. अर्धा पातेलं झालेलं आहे. तर यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला ना पाण्याची पातळी हे बघा, हे पूर्ण एवढं फुल भरून घ्यायचं आपल्याला पातेलं पाण्याने. आणि 5-10 मिनिटासाठी परत पाणी परत चेंज करून परत त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे. आपल्याला रात्रभर परत हे ठेवायचं आहे. पाणी भरलेलं आहे फुल. आता व्यवस्थित त्याला हलवून घेते. तर मध्ये पूर्ण आपली जी बाजरी आपण दळली आहे ती खाली बसलेली आहे बघा. आणि व्यवस्थित प्रॉपर आहे ना हलवून घेते. थोडी अवघड आहे करायला, कारण की 3 दिवस लागतात, पण करायला अगदी सोपी आहे. फक्त 3 दिवस लागतात ह्या आपले जे बाजरीचे खारोळे आहे त्याला. आता मी प्रॉपर हलवून घेतलेलं आहे. 5-10 मिनटं आहे ना पूर्ण खाली आपली येईल. आपल्याला हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला चेंज करून पाणी एकदा भरलं का मग परत रात्रभर ठेवायचं आहे. तर आता मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. तर हे बघा पूर्ण हे जे आहे ना वरती त्याचे एकदम नाही का ते त्याचे जवस असतं बघा, एकदम साल असते त्याचे, ते पूर्ण ना 10-15 मिनटात पूर्ण वरती येऊन जातील. तर आपल्याला हे पाणी चेंज करायचं आहे. परत पुढे दाखवते तुम्हाला. पाणी पूर्ण खाली जे आहे आपली बाजरी पूर्ण खाली बसली. आता हे पूर्ण मी पाणी काढून घेते. 10-15 मिनटं झालेली आहे. आता हे पूर्ण पाणी काढून घेते मी. पाणी काढून घेतलं पूर्ण. हे बघा आता मी परत याच्यात पाणी भरून ठेवणार आहे आणि मग रात्रभरासाठी हे ठेवून द्यायचं आपल्याला साईडला. आणि उद्या आपल्याला करायला घ्यायचे हे. परत आता पाणी भरलंय, एकदम फुल पातेलं भरलं. तर आता पहिल्यापेक्षा बघा हे सगळं आपलं जे असं असतं ना त्याच्यावरती चालपटे वगैरे असतात, तर बघा पहिल्यापेक्षा खूप कमी झालेले आहे. आता हे ना रात्रभरासाठी ठेवणार आहोत. याच्यात आता मी झाकण ठेवते. खाली पूर्ण आपली हे बघा फक्त पाणी, खाली फक्त पूर्ण बाजरी आपली हे बघा. अल्लात दाखवते मी तुम्हाला. हे बघा. तर आता मी याच्यावर झाकण ठेवते. आता आपण उद्या भेटू
सकाळी मॉर्निंगला आता रात्रभर ही आपली बाजरी जी आहे ते भिजत राहणार आहे. ओके, सकाळी भेटूया आपण लवकरच. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मम्मी बघा किती छान दिसते, मस्त ब्लॅक साडी नेसलेली आहे मम्मीने. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आहे मम्मी एकदम नवे आणि मस्त जोश मध्ये. तर आज बनवणार आहे एक दुसरा प्रकार, ते मम्मी सांगेल. उन्हाळी आताच कामावरून आली आहे. तर काल मी तुम्हाला सांगितलंच होतं का मी बाजरीचे खारवळ करणार आहे. निशाने ते गळलेलं आहे आणि ते चांगलं धुवून एका पातेल्यात भिजत टाकलेलं आहे रात्रभर आणि त्याच्यावरचं पाणी तिने काढून टाकले. मी सकाळी तिला मार्केटला फोन केला का ते वरचं पाणी तुझ्या घरी जायचे त्यावेळेस ते वरचं पाणी काढून टाक. तिने ते वरचं पाणी काढून टाकलेलं आहे. तर बघा हा आपला चीक एवढा आहे आणि आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे आणि तेवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं, म्हणजे तो घाट तिच्या शिजला पाहिजे. तर हे बघा आता हे मी यात घालून घेते. तर तुम्ही बघितलं मी कालपासून परवापासून ही प्रोसिजर चालू आहे आपली. तर काल मी बघितलं, काल मी ते वरचं पाणी सगळं होतं स्वच्छ पाण्यात धुवून परत भिजत टाकून गेली होती. हा कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे आपला. तर आता मम्मी याला 3 दिवस लागतं ना मम्मी, आज 3रा दिवस आहे आपला. एक दिवस भिजायला रात्रभर ठेवायचे, रात्रभर भिजत बांधून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी कोंब आले का त्याला दळायचे. रात्री दळले मग भिजत टाकले. एक दिवशी भिजत टाकले, एक दिवशी बांधून ठेवले, एक दिवशी चिक काढून त्याचं बनवायचं. खूप सुंदर लागतं हे खायला. तर बघा आपलं एवढं चीक आहे आणि या चिकाबरोबरच आपल्याला पाणी ठेवायचे गरम. पातेले ठेवले, पातेल्यात जेवढं चीक आहे ना तेवढंच मी पाणी आपण हे टाकलेलं आहे उकळायला. पूर्ण उकळी येऊ द्यायची या पाण्याला. त्यात आता जे जे साहित्य टाकायचे ते मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बारीक गॅस करते. मला त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला तिखट बनवायचे, जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्की नाही, म्हणजे मिडियम साईज बनवायचे. तर बघा आम्ही 10-12 मिरच्या घेतलेल्या या. हे काही जास्त तिखट नाही आहे. जास्त तिखट पण नको. याच्यासाठी लसूण जास्त घ्यायचं आहे आपल्याला. लसूण, जिरं घ्यायचं आहे. हे याच्यात तळायचं मम्मी. 2 टेबलस्पून मी जिरं घेते आणि तीळ आणि हे मीठ जे आहे ते मी चवीनुसार आपल्याला याच्यात टाकणार आहे. आणि एवढी कोथिंबीर घ्यायची. यातच टाकायची का तळताना? ते नाही तर मग तोडताना हे लागते आता. ओके, आता हे दळून घ्यायचं. लसूण जाडा असल्यामुळे लवकर तळल्या जात नाही, ठेचायला पाहिजे होतं आपण आधी. आणि कोणी हिरव्या मिरचीचं करतो, कोणी लाल मिरची करतो. तुम्ही यात लाल मिरची पावडर पण वापरू शकता, लाखी मिरची पण वापरू शकता. माझ्याकडे हिरव्या मिरच्या होत्या म्हणून मी हिरव्या मिरचीचं केलं, कारण मी वडे जे लाल मिरचीचे केले त्याच्यामुळे म्हटलं हे आपण हिरव्या मिरचीचं करू. आता उकळी येते तर आपल्याला ह्या जो मसाला आहे ना, लसूण, मिरची, कोथिंबीर जी दळलेली ना आपण हिरवी मिरची, ती आपल्याला टाकायची. आणि आपल्याला थोडंसं पाणी काढून टाकायचं याच्यातनं, अर्धा कप म्हणा, 1 ग्लास म्हणा. कारण कधी जास्त झालं आपलं चीक जर लवकर शिजले गेला आणि घट्ट झालं तर आपण ते पाण्यावरतून टाकू शकतो. कधी पण पाणी एक्स्ट्रा काढून ठेवायचं. तीळ टाकून घ्यायची. निशाने जास्त तीळ काढली, जास्त तीळ पण काही कामाची नाही. हो. आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जवळजवळ मी 2 चम्मच मीठ टाकले. आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला हा चीक आहे ना, हा चीक आपल्याला हलवून त्यात टाकायचं आहे. हे हलवून घे. तर कशी उकळी येते याला ना मम्मी. याच्यातनं मी थोडं पाणी काढून ठेवणार आहे, अर्धा ग्लास. जर कमी पडला आपल्याला तर आपण नंतर टाकू शकतो. मस्त पैकी उकळी आलेली आहे. आपल्याला आता चीक टाकायचं. मी आता यातनं
अर्धा ग्लास पाणी काढून घेते. जर लागलं तर आपण टाकू शकतो यात. आपल्याला आता चीट टाकायचं यात. देखो आलं ना. तर याला एक जण टाकावं लागतं आणि एक जण हलवावं लागतं. हा कपड्याने तर थोडं घट्ट होण्यापुरतं आपल्याला थोडा जोरातच गॅस ठेवावा लागेल. थोडा मग घट्ट झालं का मग बारीक गॅस करू आपण. हे शिजायला याला भरपूर वेळ लागतो, पण ते पातेल्याला चिटकल त्याच्याकरता आपल्याला सारखं ढवळावं लागेल त्याला. मग ते घट्ट होतं मम्मी. हो, पण मग शिजतं तेव्हा ते घट्ट होतं ना. तरी आपण अर्धा ग्लास पाणी काढून ठेवलेलं आहे. हो, त्याला घट्ट होतंय आणि सारखं ढवळावं याच्यासाठी लागतं का याच्या गाठी होतात ना अशा, त्या नको व्हायला. तर बघा एकदम मस्तपैकी आहे. अजून सारखं मी हलवते, इथंच उभी आहे त्याच्यामुळे ना गाठी होत नाही. आपण जर दुर्लक्ष केलं, समजा तिकडे जाऊन बसलो हाय मग इथं बारीक गॅस, तर त्याच्या गाठी होऊ शकता. 5-10 मिनिटं आपण इथं बसून हलू शकतो, नंतर आपण गॅस बारीक करू शकतो. आता घट्ट होते ते. पहिले बघा कसं आता पडायचं, आता असं. आपलं कसं मस्तपैकी शिजून झालेलं आहे. तेव्हा एवढं घट्ट झालेलं आहे. ही जर आपण ज्यावेळेस बाहेर काढू ना, गार झालं का अजून कडक होईल. त्याच्यामुळे मी आता हे ताटात काढते. नंतर गार झाल्यानंतर त्याचे आपण सांडगे टाकूया. तर आता मी हे काढते. तेल लावलं मी. हो, तर इथे परत आहे खरवड ना, खूप छान लागते? मस्त लागते त्याची खरवड. हो हा, मला नागलीच्या पिठाची खूप आवडते. हो, नागलीच्या पिठाची सगळ्यांनाच आवडते. तर हे बघा मम्मीने काढून घेतलेत. खाली परत घेतली, त्याच्यात थोडं तेल टाकलं जेणेकरून चिटकायला नको. तर बघा गार झाली का मग त्याचे वडे तोडू, कारण आता गरम आहे खूप. गरम होणार पण आहे आणि ते बरोबर घट्ट होऊन जाईल, काही टेन्शन नाही. कसं दिसतं हे ना खायला, खाऊ ना खरं ते याच्यासारखं. हो असं. हा पातेल्यातलं जे आपलं बनवलेलं आहे मिश्रण ते मी बाहेर काढले. आता आपल्याला गार थोडंसं आहे गरम, पण आता गार होतंय ते. जसं गार होतं तसं तसं घट्ट होतं ते त्याचं घट्ट होतंय ते. तर आपल्याला घट्ट याच्यातच करायचंय ते. तर मी आता करते. मी पाटाला तेल लावून घेतले. घरात याच्यासाठी करतो का बाहेर खूप कडक ऊन आहे आणि एवढ्या कडक उन्हात नाही बसल्या जात. म्हणजे आपण पाटावर केलं का 2 दिवस पण आपण वाळू शकतो आणि पाटावर लवकर ते निघतात. तर हे बघा मम्मीने स्टार्ट केलेले आहे वडे. आणि हे वडे मोठेच टाकतात, कारण छोटे टाकून काही उपयोग नाही. तळून खायचे असतात आपल्याला, भाजून खायचे असतात. तरी बघा ही साईज घ्यायची आहे. किती छान करते जास्त मम्मी. मोठे जर बारीक जास्त मोठे जर केले तर तळल्यानंतर खूप मोठा आकार दिसतो त्याचा. त्याच्यामुळे मग मी एवढीच साईज करते. कालच्या वड्यांची आपली याच्यापेक्षा बारीक होती. किती छान दिसतंय ना. त्याचा सुगंध फार छान येतोय. आणि पाण्याचा हात लावायचा मी. थोडं गरम आहे ना, तर म्हटलं पाण्याचा हात लाव. ओके. असे लाईनशीर व्यवस्थित जर टाकले ना, छान दिसायला पण छान दिसतं आणि समोरच्याला बघणाऱ्याला पण चांगलं वाटतं. ते वचवचव करून काही फायदा नाही. तर ह्या निमित्ताने छानपैकी सगळ्या गोष्टी एक एक म्हणजे मी एक माझ्या कामातून वेळ काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत राहते. कारण नवीन काहीतरी आपण दाखवू मुलींना. अवघड एवढंच आहे, 3 दिवस लागतो. थोडंसं पाणी वगैरे चेंज करावं लागतं. नाही तर खूप छान सोपी रेसिपी ही. म्हणजे वाळवणातला हा प्रकार जो आहे कोणाला अवघड वाटेल. असं 4 वाजेला चहा वगैरे आपण घेतो त्यावेळेस तळून कुरुम कुरुम लागतं ना. मी खूप छान लागतं. आम्ही तळून पण दाखवू तुम्हाला आणि खाऊन पण दाखवू.
आता इकडे एक पाट आहे, आता इथे मी पण करते. हे 2 पाट आहे. हे मम्मीने तयार करून घेतले होते जेव्हा मम्मीच्या इथलं फर्निचर झालं होतं ना, हे सगळं खूप आधी. तेव्हा मम्मीने असे 6 पाट केले होते मम्मी तयार. तू 5 का 6? हां, तर हे बघा एकदम एका हाती सगळं प्रॉपर एकदम पाट आहे. त्याला पॉलिश वगैरे केली खालनं. तर आता इथे मी तेल टाकून देते, चिटकत नाही ते. जास्त आलं. हां, तर हे बघा आता मी इकडे काढते. इकडे मम्मीचे चालू आहे. हे बघा मम्मी म्हणे मोठे मोठे काढ. मम्मी कशी टाकते, कशी लाईन तयार करून येते, किती छान करते मग. गावाकडे अशीच करायची का मम्मी? पाटावर तर मग कसे करत होते बा? कपड्यावर टाकायचे. कपड्यावर. हा, अजून पण बरेच जण कपड्यावर टाकतात ना मम्मी, खेड्यातले लोक. मम्मीची ना पाठ दुखती ना, बसून 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 रात्रभर उभी असते. आता पीठ गार झालंय बघा, घट्ट दिसत असेल तुम्हाला. तर दुपारी ना मी तुम्हाला जेव्हा डायरेक्टली टाकले पाटावर आणि डायरेक्ट वरती गेली होती घेऊन बघा, तर ना माझ्या फोनची बॅटरी ना जरा लो झाली होती, तर मला शूट नाही करता आलं. आता व्यवस्थित चार्जिंग झालं तर म्हटलं आता डायरेक्ट सुकले का मग थोडे दाखवू. तर हे बघा छानपैकी आपले खारोळे ना मम्मी, खारोळे मस्त तयार झालेले आहे. डायरेक्ट तुम्हाला मी सुकवतानाच दाखवले. तर हे बघा बघू शकता तुम्ही. तर इथे मध्ये ना हे बघा ओले आहे अजून. हे बघा काही काही सुकले एकदम लहान असतील ना ते सुकलेले आहे. हां, त्याला चांगलं हा ना मग कडक होऊन दाखवा लागले. तर हे बघा खूप छान झालेले आहे. मी एकदम असं कच्चा खाऊन बघितला तर छान लागतोय. तर सुकल्यावर अजून छान कुरुम कुरुम लागतील आणि त्याला तळून खूप छान लागतात. हे तळूनच खातात. तर असे एवढे झालेले आहे. तर वर्षभरासाठी आता मस्तपैकी खारोळे तयार झालेले आहे आणि याला ऊन मस्त दाखवू. आणि मम्मीची इकडे धडपड चालू आहे. तर मम्मीचा माल आलेला आहे, तर मम्मीला मार्केटला जायचं आहे. आता वाजले संध्याकाळची 6, 6:30 होत आले. आता मम्मीला बघा कशी चालली आहे. तिला म्हटलं तू घाई नको करू, पण मम्मीचा माल आलाय, मम्मीला जाणंच आहे. तर ही बाजरीच्या या खारोळ्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कारण की हिला अवघड कशी आहे का, हिला 3 दिवस लागतात. का भिजत टाकणं आहे, मग नंतर परत धुवून दुसऱ्या दिवशी आपल्या रुमालात बांधणं आहे, मग त्याला पूर्ण असे मोड आले का त्याला, मग दुसऱ्या दिवशी मग तिला आपल्याला दळावं लागते. असे 3 दिवस लागतात ह्या बाजरीच्या खारोळ्याला. तर खूप छान अशी झाली आहे. नक्की ट्राय करा. काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट करतातच, तसं मला विचाराच, तर मी त्याची उत्तरं छान देऊ शकेल. आणि नक्की नक्की ट्राय करा. तर आता मी इथे व्हिडिओ एंड करते आहे. मम्मी पण गेली आता घाईघाईत. मम्मीला म्हटलं तर आपण एंड करू व्हिडिओ, पण आता मम्मी निघाली. तर उद्या चाललंय मला जायचं आहे. दीदीच्या दाजी आहे ना माझे, त्यांच्या मामीची घरभरणी आहे, तर मला उद्या तिथे जायचं आहे. शक्य झालं तर मी तिथलं तुम्हाला दाखवेलच आणि परत पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटूच. तर आमचं चाललंय उडदाचे वडे करायचं. तर तुम्हाला माहिती आहे ते मम्मीला खूपच आवडतात. तर ते पहिले मम्मी जळगाववरनं किंवा मग काकू तर करूनच ठेवायची. काकू मम्मीला 1 किलो तरी करून ठेवून आणि मम्मीला द्यायचे जेव्हाही जाणं येणं झालं तर ब्राणपूरला. तर पहिले कसं आणि तुम्हाला माहिती आहे चाललंय आमचं उडदाचे वडे करायचं चाललंय. तर उडदाच्या डाळीचे काळ्या ते पण मम्मीला खूप आवडतात. पहिले काकू नेहमी मम्मीला देत असते
जेव्हाही केलं तेव्हा आवर्जून मम्मीसाठी ठेवत असते. तर अशी सुंदर बाजरीच्या याची खारोळ्या मस्त तयार झालेल्या आहे. काय कोणी याला सांडगे पण म्हणतात, तर तुम्ही सांडगे पण म्हणू शकतात किंवा खारोळ्या म्हणू शकतात. तर नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.